हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरला आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे दोन एक्सरसाइज कव्हर केलेले, बरोबर ना? त्या दोन्ही एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन्स होते त्यासारखे बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला पण दिले होते, बरोबर ना? तर बघा, फर्स्ट आणि सेकंड एक्सरसाइज जो आहे तो कशावरती डिपेंड आहे, तर त्या दोन एक्सरसाइज मध्ये आपण पेअर ऑफ लाईन्स म्हणजे जॉईंट इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. लक्षात घ्या, त्या दोनही लाईन्स ज्यांचं आपण जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करतोय दॅट टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन होत्या, बरोबर ना? कारण आपल्याला माहित आहे, जर एखादी लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल्स टू mx च्या फॉर्म मध्ये त्या लाईनचं इक्वेशन असणार आहे. मग आपण जे दोन इक्वेशन्स बघितले, a1x प्लस b1y इज इक्वल्स टू 0, a2x प्लस b2y इज इक्वल्स टू 0, याला आपण u सपोज केलं आणि याला आपण v सपोज केलेलं आहे, बरोबर ना? आता ही जी दोन लाईन्सची इक्वेशन्स आहेत, ही दोन्ही इक्वेशन्स ही कशी आहेत, दीज आर द होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, बरोबर? लिनियर इक्वेशन्स आहेत, बरोबर? आणि त्याबरोबर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स वेअर कॉन्स्टंट टर्म इज अपसेट, बरोबर? आणि मग यांचं तुम्ही जेव्हा कंबाईन इक्वेशन म्हणजे जॉईंट इक्वेशन फाइंड आउट केलाय, काय आलं होतं जॉईंट इक्वेशन, uv इज इक्वल्स टू 0. आणि मग आपण पेअर ऑफ लाईन्सचं म्हणजे जॉईंट इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन त्याचा जनरल फॉर्म आपल्याला मिळाला होता, काय होता बघा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. दिस इज होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन इन x अँड y, बरोबर ना? हे इक्वेशन जे आहे ते कोणाचं इक्वेशन आहे, पेअर ऑफ लाईन्सचं पासिंग थ्रू ओरिजिन. आणि त्याबरोबर आपण त्याच्यानंतर पुढं अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स, त्या दोन लाईन्स मधला अँगल, या दोन लाईन्स ज्या आहेत तिथे ज्या दोन लाईन्स मिक्स आहेत त्यांचं तुम्ही स्लोपची सम, स्लोपचा प्रोडक्ट, या वेगवेगळ्या कंडिशन्स आणि त्यावरचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, बरोबर? तर आज आपल्याला काय करायचं, इथं काय बघा, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय मधलं सेकंड डिग्री जनरल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या ज्या लाईन्स असणार आहेत ज्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे, सगळ्यात पहिलं ते लक्षात घ्या, त्या दोनही लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीयेत. आता या ज्या दोन लाईन्स होत्या या ओरिजिन मधून पास होत होत्या, त्यामुळे या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म अब्सेंट होती. पण इथं जे आपण इक्वेशन बघणार आहोत त्या दोन लाईन्स ओरिजिन मधून जात नसल्या कारणानं त्या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असणार आहे, बरोबर? मग त्यांचं आपल्याला काय करायचंय, जॉईंट इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, आपण ते एक्झाम म्हणजे इक्वेशन जे आहे ते मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. लेट म्हणतो मी, पहिली लाईन u इज इक्वल्स टू, लाईन्स इक्वेशन मी लिहितो a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0. as this line not passing through origin, so constant term is present here. या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे, लक्षात घ्या. ही एक लाईन आहे v इज इक्वल्स टू यस a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. आता या ते दोन लाईन्स आहेत आणि यांचं आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर? आता या दोन्हीचं कंबाईन इक्वेशन काय येणार, व्हॉट इज द कंबाईन इक्वेशन, uv इज इक्वल्स टू 0. दिस इज द कंबाईन इक्वेशन, हे त्याचं कंबाईन इक्वेशन असणार आहे. आणि मग तो फॉर्म कसा असणार आहे ते सगळं आपण या ठिकाणी बघूया. बघा, आता uv इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय येणार बघा, a1x प्लस b1y प्लस c1 इंटू पुढे काय येणार आहे, a2x प्लस b2y आणि प्लस c2 इज इक्वल्स टू काय बघा, 0. या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन, बरोबर? आता या दोन ब्रॅकेट्स आहेत, या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन करूया ना आपल्या रेग्युलर मेथडनी. म्हणजेच काय, फर्स्ट टर्म प्रत्येक टर्म सेकंड ब्रॅकेटच्या, सेकंड टर्म प्रत्येक टर्म सेकंड ब्रॅकेट, थर्ड टर्म प्रत्येक टर्म तुम्ही सेकंड ब्रॅकेटची, बरोबर? या पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. म्हणजेच काय येणार आहे बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन यस a1x इंटू a2x प्लस b2y प्लस c2 आणि प्लस पुन्हा b1y इंटू काय बघा, a2x b2y प्लस c2 आणि प्लस c1 a2x b2y प्लस c2 आणि इज इक्वल्स टू काय बघा, 0, बरोबर ना? म्हणजेच a1x सेकंड ब्रॅकेट, b1y इंटू सेकंड ब्रॅकेट आणि प्लस c1 इंटू दॅट सेकंड ब्रॅकेट, बरोबर? आता यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर बघा काय येणार आहे, यस a1x ना a2x ला मल्टिप्लाय केलं, व्हॉट वी गेट हिअर,
a1 इंटू a2 एक्स स्क्वेअर, नंतर a1x न b2y ला मल्टिप्लाय केलं काय तर बघा a1 b2 इंटू एक्स वाय, a1x न c2 ला मल्टिप्लाय केलं काय तर बघा a1 c2 इंटू काय x, तसंच आता b1y ने पुढे मल्टिप्लाय करा प्लस काय येणार बघा a2 b1 xy, नंतर b1y ने b2y ला मल्टिप्लाय केलं प्लस काय येणार बघा b1 इंटू b2 y इंटू y काय येणार आहे y स्क्वेअर, आणि प्लस नंतर किती येणार बघा b1 c2 y, बरोबर. पुढं c1 नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं किती येतं बघा यस a2 c1 x प्लस b2 c1 y आणि प्लस काय c1 इंटू c2 इज इक्वल्स टू 0. रेग्युलर मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हे दोन इक्वेशन्स काय रिप्रेझेंट करतात, दॅट रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर, जनरल इक्वेशन आहे जे लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीयेत का, कारण इथं कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट आहे दोन्हीच्या इक्वेशन मध्ये. बरोबर, आता मग हे मल्टिप्लिकेशन केलं त्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता इथं जर व्यवस्थित आपण जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल एक्स स्क्वेअरची टर्म या ठिकाणी एक दिसते, वाय स्क्वेअरची टर्म या ठिकाणी दिसते, आणि कॉन्स्टंट टर्म c1 c2 हा कॉन्स्टंट आहे. बरोबर, नंतर मी काय करतो बघा एक्स वाय ची टर्म, आणखी एक्स वाय ची टर्म इथं आहे, एक्स ची टर्म आणखी एक ची टर्म आहे, वाय ची टर्म या ठिकाणी आणखी वाय ची टर्म आहे. तर इथं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय एक्स वाय आणि कॉन्स्टंट अशा सगळ्या टर्म्स येणार आहेत. तर मी काय करतो बघा मग हे a1 a2 एक्स स्क्वेअर प्लस b1 b2 काय बघा वाय स्क्वेअर प्लस, आता मला एक्स वाय च्या टर्म्स मी एकत्र घेतो काय येतं बघा a1 b2 प्लस काय बघा a2 b1 इंटू काय एक्स वाय, पुढं प्लस एक्स चे टर्म्स आपण एकत्र घेऊया a1 c2 आणि प्लस पुढं काय बघा a2 c1 इंटू किती एक्स, आणि प्लस पुढं आणखी काय येणार आहे बघा वाय चा कोइफिशियंट काय बघा यस b1 c2 प्लस b2 c1 इंटू किती y, आणि प्लस किती बघा c1 c2 इज इक्वल्स टू 0. बरोबर, म्हणजे या पद्धतीने आपण काय केलं एक्स स्क्वेअर ची टर्म वाय स्क्वेअर ची टर्म एक्स वाय ची टर्म एक्स ची टर्म वाय ची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी एकत्र घेतलेली आहे. आता मी या ठिकाणी काय करतोय बघा सपोज म्हणतो मी, सपोज हा a1 a2 ला मी a मानतो स्मॉल a, त्याच्यानंतर b1 b2 मी b सपोज करतोय, पुढं a1 b2 प्लस a2 b1 याला मी 2h कन्सिडर करतोय, दोन टर्म्स आहेत त्यांची आपली ऍडिशन आहे. तसंच a1 c2 प्लस a2 c1 याला मी 2g कन्सिडर करतोय, आणि b1 c2 प्लस b2 c1 याला मी 2f, आणि लास्टली c1 c2 ला मी c सपोज करतोय. बरोबर, आता या सगळे सबस्टिट्यूशन्स काय करूया दिलेल्या इक्वेशन मध्ये जर पुट केला, या इक्वेशन मध्ये त्या त्या पर्टिक्युलर पोझिशनला त्या व्हॅल्यू जर पुट केला तर बघा मग गिवन इक्वेशन बिकम्स what that equation becomes, yes ax square plus by square प्लस किती येणार बघा दिस इज 2hxy प्लस किती हे 2gx प्लस किती 2fy आणि प्लस c इज इक्वल्स टू 0. आणि लक्षात घ्या हेच ते इक्वेशन आहे जे जनरल इक्वेशन सेकंड डिग्री इक्वेशन इन x and y. This equation represents a joint equation of a pair of lines which not passing through origin. बरोबर ना. तर बघा हे इक्वेशन आता पेअर ऑफ लाईन्सच इक्वेशन आहे. हे आपण कधी म्हणणार आहोत बघा, त्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपण वन बाय वन बघूया. पण त्या कंडिशनच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, आपण जर त्या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील तर त्यांच्यातला अँगल आपण बघितलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग अँगल? तर अँगलचा फॉर्म्युला तोच आहे काय बघा फॉर्म्युला
tan theta is equals to 2 root h square minus ab upon a plus b. अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स. इथं तुम्हाला काय करायचं, एच ए आणि बी च्या व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्ही लिहा, त्याला 1 म्हणा, जनरल इक्वेशन लिहा त्याला 2 म्हणा, आणि दोन्ही इक्वेट करून तुम्हाला ए एच आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. आणि एकदा ए एच आणि बी मिळाले की त्या व्हॅल्यूज तुम्हाला या ठिकाणी पुट करा. वी गेट टॅन थीटा अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स. बरोबर. त्याच्यानंतर त्या दोन लाईन्स एकमेकांना L1 आणि L2 आहेत समजा, त्या दोन लाईन्स एकमेकांना आपण परपेंडिक्युलर कधी म्हणतो बघा, व्हेन वी से दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, कंडिशन तीच आहे ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. त्या दोन लाईन्स पॅरलल किंवा कोइन्सिडंट कधी असणार आहेत बघा, जेव्हा एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आणि त्याबरोबर त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सचा स्लोप समजा m1 आणि m2 असेल, m1 m2 these are the slopes of that two lines, then remember m1 plus m2 किती येतं, मायनस 2h अपॉन b, आणि m1 into m2 काय येतं बघा, a अपॉन b. लक्षात घ्या, या कंडिशन्स हे फॉर्म्युले सगळे तेच यूज करायचे आहे. तिथं जनरल जरी फॉर्म असला तरी आपण जे होमोजिनियस मध्ये बघितलेले आहे तेच फॉर्म तुम्हाला यूज करायचे आहेत. तर मग याच्यात वेगळं काय आहे, याच्यात एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन, तर आपण डिटर्मिनंटच्या साहाय्यानं हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं जनरल इक्वेशन आहे किंवा नाही ते आपण सांगू शकतोय. मग तो डिटर्मिनंट काय बघा, तर त्यासाठी तुम्हाला हे दिलेलं जे काही इक्वेशन असणार आहे आपल्याला या जनरल इक्वेशन बरोबर तुम्हाला इक्वेट करायचं आहे. ए एच बी त्याच्यानंतर एफ जी आणि सी च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. आणि मग एक डिटर्मिनंट येतो, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर हे पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे, आणि जर नॉट इक्वल्स टू 0 आलं तर दॅट इक्वेशन इज नॉट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे व्हॅल्यू त्याची 0 यायला पाहिजे. बरोबर. तर काय आहे तो डिटर्मिनंट ते आपण बघूया. आता बघा, तुम्हाला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय लक्षात आलेलं आहे. मी तर पुन्हा एकदा ते इक्वेशन लिहितोय. काय बघा इक्वेशन, यस, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 2gx प्लस काय 2fy प्लस c इज इक्वल्स टू काय असणार आहे, 0. हे आहे सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. बरोबर. आता मग हे जे इक्वेशन आहे ते पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन कधी रिप्रेझेंट करतं, तर त्याची कंडिशन मी इथे एक्सप्लेन करतोय बघा. नंबर 1 फर्स्ट कंडिशन आहे, तर एच जी बी एफ आणि सी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल आणि त्याबरोबर सेकंड कंडिशन काय बघा, नंबर 2 एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल, तर आपण काय म्हणतोय, हे दिलेलं इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट्स जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन. बरोबर. जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजेच तुम्हाला इथं हा डिटर्मिनंट जो आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आणि याची व्हॅल्यू जर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर आणि तरच हे इक्वेशन काय पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन रिप्रेझेंट करतं. अदरवाइज इट इज नॉट अ इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आणि त्याबरोबर एच स्क्वेअर मायनस ए बी हा सुद्धा कसा असला पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असला पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे हे जर निगेटिव्ह असेल तर दॅट लाईन्स आर नॉट रिअल, आपण बघितलेलं आहे. बरोबर. तर या दोन कंडिशन सर्वांना माहित असल्या पाहिजेत. आणि त्याबरोबर समजा तुम्हाला या जनरल इक्वेशन मधल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचं जर तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल, इफ वी वॉन्ट्स टू फाइंड दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तर काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी हे जे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, कोणते दोन इक्वेशन्स बघा, a1x b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0, या दोन लाईन्सचे हे कंबाईन इक्वेशन आहे. बरोबर. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, दिलेलं जे काही इक्वेशन आहे त्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफाय करून त्याच्या दोन लाईन्स फाइंड आउट करता आल्या पाहिजे, आणि त्या दोन लाईन्स फाइंड आउट केले की मग त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड आउट करू शकतोय. बरोबर. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड आउट केला किंवा मग तुम्हाला सरळ हे दोन इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स,
C1 राईटला ट्रान्सफर करा, C2 राईटला ट्रान्सफर करा आणि आपल्या रेग्युलर मेथडने हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा. पण हे कधी, जेव्हा तुम्ही हे दिलेलं इक्वेशन दोन सेपरेट लाईनच्या इक्वेशन मध्ये सेपरेट केला तर. किंवा मग आणखी दुसरा एक फॉर्म्युला आहे. आता बघा, जर तुम्हाला त्या दोन सेपरेट लाईन्स इक्वेशन नाही फाइंड आउट करता आला आणि तुम्हाला त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचा, लक्षात घ्या तुम्हाला हे याचा यूज जो होणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी होईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय, दिलेलं इक्वेशन डोळ्यासमोर ठेवा आणि मग हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा इथे या दोन्ही पॉइंट्स मध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दॅट टू लाईन्स डिनॉमिनेटर इज सेम, h² - ab h² - ab. तर काय करायचं, आपल्या लाईन्स म्हणजे ते पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन कधी आहे, जेव्हा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. मग हा डिटर्मिनंट त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा आणि इथं bg - hf कुठे आहे बघा, ते bg - hf. तर जर व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल bg - hf या ठिकाणी हा प्रोडक्ट -hf आहे. म्हणजे तुम्ही काय केलात, a इथं नाही, लक्षात घ्या, ए तुम्ही ड्रॉप केलात, बीजी हा प्रोडक्ट तुम्हाला करायचा आहे -hf. आपण जेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो तेव्हा काय करतो, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल करतोय. पण तसं इथं न करता तुम्ही काय करा, सुरुवातीला हा प्रोडक्ट करायचा आहे -hf म्हणजे बीजी -hf, बरोबर. आणि सेकंड जो पॉइंट आहे, व्हॉट इज दॅट पॉइंट, af - hg. बघा म्हणजे हा सेकंड पॉइंट हा ड्रॉप करा, कॉलम ड्रॉप केला, af - hg अपॉन h² - ab आहे. म्हणजे किती सोपं आहे बघा. तुम्हाला जर इक्वेशन माहित असेल, तुम्ही त्याचं डिटर्मिनंट फॉर्म लिहा, ahg च्या व्हॅल्यूज लिहा. तर बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण कसं फाइंड आउट करतो, यस bg - hf अपॉन h² - ab आणि af - hg अपॉन h² - ab. मी तुम्हाला सांगितलेलं या ठिकाणी तो डिटर्मिनंट मध्ये a ड्रॉप करायचा आणि bg - hf करा, बरोबर. आणि नंतर सेकंडला तुम्ही सेकंड पॉइंट साठी काय करायचं, सेकंड जो काय कॉलम आहे तो ड्रॉप करा आणि ते काय करा बघा, मग af - gh किंवा hg अपॉन h² - ab. तर या पद्धतीने आपण त्या दोन लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करू शकतो. तर सर्वांना ही थिअरी लक्षात आली का बघा. इक्वेशन आहे जनरल इक्वेशन, कसं आलं ते तुम्हाला माहित आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला या ज्या दोन लाईन्स होते त्यांचं कंबाईन इक्वेशन केलेलं आहे, हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे, त्याच्यानंतर जनरल इक्वेशन मिळालं. हे पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन कधी असणार आहे, जेव्हा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि h² - ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, तर ते इक्वेशन काय असणार आहे, पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. आणि मग अँगलचा फॉर्म्युला तोच आहे टॅन थिटा. दोन लाईन्स ज्या आहेत ज्यांचं इक्वेशन दिलेलं आहे त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर कधी a + b बरोबर 0 आणि पॅरलल किंवा कोइन्सिडेंट कधी h² - ab बरोबर 0. स्लोपचे सम -2h/b असणार आहे आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप a/b असणार आहे, बरोबर. या सगळ्या कंडिशन जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर मग आपण एक्सरसाइज मधले क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता मग जाऊया एक्सरसाइज 4.3 मधला पहिला क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे काय बघा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स passing through the point 2 - 1 and parallel to the lines represented by 2x² + 3xy - 9y² is equals to 0. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय बघा, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन दिलेलं तुम्हाला माहित आहे, हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन आहे. पण त्या ज्या लाईन्स आहेत त्या कशा आहेत बघा, ओरिजिन मधून पास होत आहेत. मग तुम्ही यांचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करू शकता आणि जर सेपरेट इक्वेशन मिळालं तर नंतर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, मग सेपरेट इक्वेशन वरून स्लोप्स मिळतील. आणि आपल्याला माहिती आहे दोन लाईन्स जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, बरोबर ना. मग त्यावरून तुम्हाला काय मिळते बघा, जे रिक्वायर्ड लाईन्स आहेत ज्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या दोन्ही लाईनचे स्लोप्स मिळतील आणि त्या दोन लाईन्स 2 - 1 या पॉइंट मधून पास होत आहेत. म्हणजेच इथं तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करायचा बघा, इक्वेशन ऑफ लाईन passing through x1 y1 and having slope m is, equation of line passing through x1 y1 and having slope m is, what is that equation, y minus y1 is equals to m x minus x1, ज्याला आपण स्लोप पॉइंट फॉर्म असं म्हणतोय, बरोबर. x1 y1 हे तुम्हाला पॉइंट दिलेला असेल आणि जर तुम्हाला जर त्या लाईनचा स्लोप माहित असेल तर त्या लाईनचं इक्वेशन आपण स्लोप पॉइंट फॉर्मने
फाइंड आउट करतोय म्हणजेच काय y मायनस वाय बरोबर यम एक्स मायनस एक्स वन हा फॉर्म्युला तुम्हाला या दोन्ही इक्वेशन मध्ये म्हणजे दोन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला तो यूज करायचा आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघा दिलेलं काय बघा फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स थ्रू पॉइंट 2 minus 1 and parallel two lines represented by 2x square plus 3xy minus 9y square is equals to 0. बघा पहिल्याचं सोल्युशन मी सांगतोय गिवन लाइन्स इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे काय बघा 2x square plus 3xy minus 9y square is equals to 0. आता बघा हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला सेपरेट करता येत असेल तर सेपरेट करा, नाहीतर याच्यावरून तुम्ही m1 प्लस m2 m1 इंटू m2 आणि त्या किमती ठेवून तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता. लक्षात घ्या. तर इथं आता काय करते बघा 2 मायनस 9 जर केलं तर ते किती येतं बघा दॅट इज -18 आणि तुम्हाला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मी इथे काय केलं बघा 2 आणि -9 चं मल्टिप्लिकेशन केलं -18 झाला प्रोडक्ट -18 आणि सम किती आला पाहिजे +3. सो व्हॉट आर द फॅक्टर्स प्रोडक्ट निगेटिव्ह सम पॉझिटिव्ह म्हणजे लार्जर फॅक्टर पॉझिटिव्ह स्मॉलर फॅक्टर निगेटिव्ह आहे म्हणजेच किती येतं 6 आणि -3 बरोबर ना. मग इथं व्हॅल्यूज ठेवूया. बघा काय होतं मग हे 2x स्क्वेअर प्लस 6xy मायनस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता इथं मग या दोघांची पेअर घ्या या दोघांची पेअर घ्या. आता इथं आपण काय करू शकतो बघा विच इज द कॉमन फॅक्टर 2x आपण कॉमन घेऊ शकतोय. 2x जर कॉमन घेतला व्हॉट रिमेन्स इनसाइड दॅट इज x प्लस 3y आणि त्याबरोबर इथं काय करा मग -3y जर तुम्ही कॉमन घेतलात तर आतमध्ये राहतं x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. त्याबरोबर आता मग या दोन्ही टर्म्स मधून x प्लस 3y कॉमन घेऊया. x प्लस 3y कॉमन आला राहिलं काय बघा 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 0 बरोबर. आणि मग या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे याचा अर्थ x प्लस 3y इज इक्वल्स टू 0 और 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 0 बरोबर ना. आता मग त्याच्या पुढे काय करतील बघा आपल्याला त्यांचे स्लोप्स मिळतील ना त्या दोन लाईन्सचे सेपरेट इक्वेशन मिळालेलं आहे म्हणून बघा मग आपण इथं आता काय करूया बघा येस 3y इज इक्वल्स टू किती -x और काय म्हणतील बघा 3y इज इक्वल्स टू 2x लक्षात येतं का बघा. आणि मग यावरून y बरोबर किती येतं -1/3x और y इज इक्वल्स टू 2/3x. आता हे जे कंबाईन इक्वेशन आहे ते कोणाचं इक्वेशन आहे त्या दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत बरोबर ना. मग त्यांचे इक्वेशन्स आपल्याला सेपरेट इक्वेशन्स मिळालेले आहेत. आता मग स्लोप्स देअर करस्पॉन्डिंग स्लोप्स काय असतात बघा m1 इज इक्वल्स टू -1/3 आणि m2 इज इक्वल्स टू काय बघा 2/3 हे त्या दोन लाईनचे स्लोप्स आहेत. आता मग इथं आपला महत्वाचा मुद्दा काय बघा आपण ज्या लाईन्सचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या दोन लाईन्स काय होतात 2 - 1 या पॉइंट मधून पास होत आहेत आणि त्यांचे स्लोप्स काय आहेत मग m1 आणि m2 कारण दोन लाईन्स कसे पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळं त्या दोन्ही लाईनची जे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या दोन्ही लाईनचा स्लोप हाच असणार आहे. म्हणजे त्या लाईनचा स्लोप पहिल्या लाईनचा स्लोप -1/3 असणार आहे दुसऱ्या लाईनचा स्लोप 2/3 असणार आहे. फक्त फरक काय बघा इथं या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचे हे इक्वेशन आहे पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं पासिंग थ्रू 2 - 1 बरोबर. आता बघा मग मी काय करतो लेट दॅट टू लाईन्स इथं मी x1 y1 इज इक्वल्स टू काय बघा 2 - 1 रिक्वायर्ड लाईन्स पासिंग थ्रू 2 - 1 नॉट फ्रॉम ओरिजिन लक्षात घ्या. मग त्यांचं इक्वेशन आता L1 या लाईनचं इक्वेशन मी म्हणतोय काय नाही बघा y मायनस y1 इज इक्वल्स टू m1 इंटू x मायनस x1 आणि L2 या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे y मायनस y1 बरोबर m2 इंटू x मायनस x1. तर बघूया अगोदर L1 चं इक्वेशन आपण फाइंड आउट करूया y मायनस y1 किती आहे बघा -1 आणि इज इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m1 -1/3 x मायनस x1 किती आहे बघा 2. इथं मी m1 आहे तसाच घेतला याचं कारण तुमच्या लक्षात आलं का बघा कारण त्या दोन्ही लाईन्स या दिलेल्या दोन लाईन्सला कशा पॅरलल आहेत. जर लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्या दोन्ही लाईनचे स्लोप्स कसे असणार आहेत सेम किंवा इक्वल
बरोबर, म्हणजे त्या लाईनचा स्लोप याला जी या लाईनला पॅरलल आहे त्याचा स्लोप काय असणार आहे -1/3. जी लाईन या लाईनला पॅरलल आहे त्या लाईनचा स्लोप किती असणार आहे 2/3 असणार आहे. फक्त पासिंग थ्रू 2 - 1 आहे. आता इथे सिम्प्लिफाय करा. हा 3 मी या बाजूला ट्रान्सफर करतोय. मायनस मायनस प्लस झालं इज इक्वल्स टू -x - 2. ही मायनसची टर्म मी लेफ्टला घेतो 3 मध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजेच काय आलं बघा मग x - 2 प्लस 3y प्लस 3 इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट इज द इक्वेशन? यस, x प्लस 3y मायनस 2 प्लस 3 दॅट इज अ प्लस 1 इज इक्वल्स टू 0. याला मी म्हणतोय u किंवा इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे आलं पहिल्या लाईनचं इक्वेशन. जी लाईन काय होते बघा 2 - 1 मधून पास होते आणि ज्या लाईनचा स्लोप किती आहे -1/3. बरोबर. आता तसंच सिमिलरली सेकंड लाईन जी आहे L2. आता व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट L2? सेम इक्वेशन असणार आहे, असंच फक्त स्लोप बदलेल. y - y1 इज इक्वल्स टू काय बघा m2 x - x1. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट करूया. बघा काय तर व्हॅल्यूज y - y1 किती आहे -1 इज इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m2 दॅट इज 2/3 x - x1 किती आहे बघा 2. बरोबर ना. हा 3 मी या बाजूला ट्रान्सफर करतो मायनस मायनस प्लस होईल 3y + 1 2x - 2. आणि आता ही 3y + 1 ची टर्म मी राईटला ट्रान्सफर केली तर प्लस बिकम्स मायनस 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 2x - 2 - 3y - 3 इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट इज दिस इक्वेशन? हे इक्वेशन काय येतं बघा मग 2x - 3y - 5 इज इक्वल्स टू 0. आणि मग हे जे इक्वेशन आलेलं आहे ते आपलं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आलेलं आहे, सेकंड लाईनचं इक्वेशन. म्हणून मी इथे काय म्हणतो बघा देअरफॉर v इज इक्वल्स टू सेकंड लाईनचं इक्वेशन v इज इक्वल्स टू काय बघा 2x - 3y - 5 इज इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर 2 झालं. त्याच्या दोन लाईन्स आहेत ज्या 2 - 1 मधून पास होत आहेत आणि ज्यांचा स्लोप -1/3 आणि 2/3 आहे. त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन मिळालं. आता मग आपलं काम काय आहे टू फाइंड दॅट कंबाईन इक्वेशन. येस, मग बघा आता मग फ्रॉम 1 and 2 their combined equation is, what is their combined equation? uv is equals to 0. Simply put the value of u. What is u? That is x plus 3y plus 1 आणि पुढं 2x - 3y - 5 is equals to 0. तर या दोन इक्वेशन्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा या ठिकाणी आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. x नी या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, 3y ने पण या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर +1 नी त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर करूया मग मल्टिप्लिकेशन. मला सांगा x × 2x किती येणार आहे 2x². नंतर x × -3y दॅट इज -3xy आणि x × -5 दॅट इज -5x. बरोबर. प्लस 3y × 2x दॅट इज 6xy. 3y × -3y दॅट इज -9y² आणि 3y × -5 दॅट इज -15y. लक्षात घ्या. आणि +1 ने मल्टिप्लाय करा. प्लस किती येणार आहे 2x नंतर -3y -5 इज इक्वल्स टू 0. याच्या पुढे आपल्याला काय करायचं बघा x² y² xy x y आणि कॉन्स्टंट टर्म्स आपल्याला एकत्र करायचे. बघा x² ची टर्म 2x² -9y². बरोबर. त्याच्यानंतर xy ची टर्म कुठे आहेत बघा इथं -3xy प्लस 6xy. दोन टर्म्स आहेत 6 - 3 दॅट इज +3xy. त्याच्यानंतर x ची टर्म बघा -5x प्लस 2x दॅट इज -3x. त्याच्यानंतर y ची टर्म बघा -15y -3y दॅट इज -18y. बरोबर. आणि व्हॉट इज द कॉन्स्टंट टर्म हियर? Only one constant term is there, that is -5 is equals to 0. And remember, this is the required equation of pair of lines which passing through the point 2 - 1 and parallel to the lines 2x² plus 3xy minus 9y² is equals to 0. आता हे जसं एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीनं पुढचंही एक्झाम्पल आहे. बघा काय आहे passing through the point 2 - 3 आहे and parallel to the lines x² plus xy minus y² is equals to 0. बरोबर ना. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन जे आहे ते पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन आहे जे यासारखंच आहे. बरोबर ना. आणि मग
पासिंग थ्रू कुठला पॉइंट आहे 2 -3. गिवन इक्वेशन काय बघा दिलेलं इक्वेशन x² + xy - y² = 0. बरोबर ना. आता इथे जर तुम्ही बघितला 1 - 1 -1 आणि त्यांचं सम म्हणजे असे फॅक्टर्स तुम्हाला एक्झिस्ट होणार नाहीत की ज्यांचा प्रोडक्ट -1 आहे आणि सम +1 आहे. बरोबर. आणि हे जर समजा आपण फॉर्म्युला मेथडने जर सॉल्व्ह करायचं म्हटलं म्हणजे याच्या अगोदर मी ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट केलं आणि त्याच्यावर जर फॉर्म्युला मेथड यूज करायचं म्हटलं तर कदाचित इथं कॅल्क्युलेशन्स करताना बघा b² - 4ac म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 5 असं टर्म्स येतील. मग त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया विच इज व्हेरी सिम्पल मेथड. बरोबर. आता हे जे इक्वेशन आहे इथं आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला जे दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या दोन लाईन्स 2 - 3 मधून पास होत आहेत आणि त्या दोन लाईन्स याला काय पॅरलल आहेत. बरोबर ना. म्हणजे दोन्हीचे स्लोप्स काय असणार आहेत सेम असणार आहेत. मग मी इथे काय करतो बघा धिस इज गिवन इक्वेशन. कंपेअर धिस इक्वेशन विथ ax² + 2hxy + by² = 0. यांच्यात जर कंपॅरिझन झालं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू 1 आली 2h किती आहे बघा 1 म्हणजे h ची व्हॅल्यू किती येते 1/2. नंतर b ची व्हॅल्यू किती येते बघा -1. बरोबर ना. म्हणजेच काय a h आणि b चे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. बरोबर. आता मला सांगा या लाईन्सचे स्लोप्स आणि त्यांच्या कोएफिशियंट्स मध्ये रिलेशन आहे. m1 m2 दीज आर द स्लोप्स ऑफ दीज लाईन्स. आता हेच स्लोप्स रिक्वायर्ड लाईनचे पण असणार आहेत का कारण त्या दोन लाईन्स कशा आहेत याला पॅरलल आहेत. मग लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स कसे असणार आहेत सेम असणार आहेत. बरोबर ना. आता मग m1 m2 स्लोप्स आहेत. मग मला सांगा m1 + m2 किती येतं -2h/b. आता -2h/b म्हणजेच बघा 2h ची व्हॅल्यू 1 आहे -1/-1 म्हणजेच किती येतं +1. m1 + m2 किती आलं 1 आलं आणि त्याच्यानंतर m1 × m2 काय येतं a/b. बरोबर ना. m1 × m2 a/b म्हणजेच किती इथं a1 आहे b - 1 आहे म्हणजे ते किती आलं -1. बरोबर ना. आता मग m1 + m2 मिळालेला आहे. जे रिक्वायर्ड लाईन्स आहे ज्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या दोन लाईन्स 2 - 3 मधून जात आहेत आणि त्यांचे स्लोप्स काय असणार आहेत m1 आणि m2 असणार आहेत ना. बरोबर. मग इथं बघा आता आपण काय करतोय व्यवस्थित लक्षात येतं का बघा रिक्वायर्ड इक्वेशन्स काय असणार आहेत y - y1 = m1x - x1 and y - y1 = m2x - x1. बरोबर. ते दोन लाईन्सची इक्वेशन्स असणार आहेत आणि इथं आता आपल्याला y1x1 चे व्हॅल्यूज पुट करूया आणि त्या दोन्हीचं कंबाईन इक्वेशन इथं सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मग काय येतं y - y1 किती आहे बघा दिलेला जो पॉइंट आहे दॅट 2 - 3. बरोबर ना. मी इथं लिहितो x1 y1 म्हणजेच काय बघा 2 - 3. मग इथं y - y1 किती आहे बघा -3 = m1 x - किती आहे बघा 2. बरोबर ना. सिम्प्लिफाय करूया म्हणजेच किती येतं y + 3 = m1 x - 2. हे एक इक्वेशन झालं. याला मी म्हणतोय नंबर 1. तसंच सेकंड इक्वेशन काय असणार बघा सिमिलरली सेकंड इक्वेशन y - y1 किती आहे बघा -3 = m2 x - 2. बरोबर. म्हणजेच किती आलं बघा हे y + 3 m2 x - 2. बरोबर. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. आता बघा फ्रॉम 1 आपल्याला काय मिळणार आहे फ्रॉम 1 मी y ची टर्म राईटला जर ट्रान्सफर केली फ्रॉम 1 द इक्वेशन u काय असणार बघा इक्वेशन m1 x - 2 आणि मायनस किती हो y + 3 = 0 असणार आहे. y + 3 ची टर्म मी राईटला ट्रान्सफर केली हा मिळाला u आणि फ्रॉम सेकंड इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 2 what is the value or what is the equation of that second line that is m2 x - 2 आणि मायनस किती आहे y + 3 = 0. And now we want to find combined equation of these two lines. या दोन लाईन्स कंबाईन इक्वेशन आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर फाइंड आउट करूया. मग बघा मग रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन
required combined equation is what is that required combined equation? That is uv is equals to 0. बरोबर. आता मग u ची व्हॅल्यू ठेवा आणि v ची व्हॅल्यू पण ठेवा. what is the value of u? m1x minus 2 minus y plus 3 हा एक ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट काय बघा, m2 x minus 2 minus y plus 3 इज इक्वल्स टू 0. आणि या दोघांचं आपल्याला काय करायचं, तर प्रोडक्ट करायचं आहे. लक्षात घ्या, m1 m2 x minus 2 y plus 3 आहे तसं ठेवा आणि सिम्प्लिफाय करा. काय येतं बघूया आता इथं. m1 x minus 2 इकडे जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा, m1 into m2 x minus 2 चा स्क्वेअर. सेम टर्म आहे, फक्त प्रोडक्ट m1 आणि m2 म्हणजे कोइफिशियंट्स फक्त वेगळं आहे. बरोबर. m1 x minus 2 m2 x minus 2 म्हणजे काय येणार, m1 m2 x minus 2 चा स्क्वेअर नंतर मायनस m1 x minus 2 y plus 3 ला मल्टिप्लाय केलं. आता पुढं मायनस y plus 3 ने मल्टिप्लाय करूया. बघा m2 x minus 2 y plus 3 आणि मायनस मायनस प्लस झालं काय येणार बघा, y plus 3 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बरोबर. आणि आता इथं काय करायचं बघा, m1 m2 याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. m1 m2 किती आहे बघा, -1 आहे. त्यानंतर इथं आता या दोन मधून आपण x minus 2 y plus 3 जर कॉमन घेतलं मायनस ऑफ दॅट तर तुम्हाला m1 plus m2 मिळणार. m1 m2 x minus 2 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर मी काय करतो बघा, मायनस ऑफ बघा m1 प्लस मी जर समजा मायनस ऑफ x minus 2 y plus 3 जर कॉमन घेतलं तर आतमध्ये राहणार आहे m1 plus m2 आणि पुढं प्लस किती आहे बघा, y plus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि आता इथं फक्त आपल्याला काय करायचं बघा, m1 m2 आणि m1 प्लस m2 च्या व्हॅल्यूज पुट करायचे. m1 m2 ची व्हॅल्यू आहे -1 आणि m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे +1. त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करूया. सो व्हॉट वी गेट हिअर, m1 m2 -1 म्हणजे -1 इंटू किती आहे बघा, x minus 2 चा स्क्वेअर. इथं मायनस m1 प्लस m2 किती आहे बघा, दॅट इज 1 आणि ब्रॅकेट मध्ये काय बघा, x minus 2 आणि y plus 3 आणि पुढं शेवटी प्लस काय बघा, y plus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि आपल्याला हे आता फक्त सिम्प्लिफाय करायचंय. मायनस मी तसंच ठेवतो बाहेर. याचं एक्सपान्शन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 आलं, मायनस तसंच बाहेर आहे. बरोबर. इथं प्रोडक्ट करा किती येतो, xy प्लस 3x मायनस 2y मायनस 6 प्रत्येक टर्मचा सेकंड ब्रॅकेट बरोबर प्रोडक्ट आणि प्लस y प्लस 3 चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 इज इक्वल्स टू 0. आता इथं मी मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करतोय म्हणजे बघा काय येणार आहे, किंवा दोन्ही बाजूला जर मी मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस होईल, मायनस मायनस प्लस आणि हा प्लस मायनस काय होणार आहे, मायनस. याला मी ब्रॅकेट करतोय. बरोबर. म्हणजेच किती येतं बघा मग, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस xy प्लस 3x मायनस 2y मायनस 6 आणि इथं मायनसने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती येतं, मायनस y स्क्वेअर मायनस 6y मायनस 9 इज इक्वल्स टू 0. काय केलं बघा, इथं मायनसने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर. आणि आता जर सिम्प्लिफाय केलं देअरफॉर काय येतं बघा मग, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. त्याच्यानंतर xy ची टर्म कुठे बघा, xy एकच टर्म आहे त्यामुळे प्लस xy झालं ते. नंतर x च्या टर्म्स बघा, मायनस 4x प्लस 3x दॅट इज मायनस x आलं. y ची टर्म बघा, मायनस 2y मायनस 6y दॅट इज मायनस 8y आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म बघा, 4 minus 6 minus 2 minus 9 minus 11 is equals to 0. And remember, this is the required equation which passing through 2 minus 3 and parallel to x square plus xy minus y square is equals to 0. आता इथं काय झालं बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे इक्वेशन आपण सेपरेट नाही करू शकत. ऑक्झिलरीने म्हटलं तर फार मोठं होणार आहे. त्यापेक्षा सरळ याचे जे स्लोप्स असणार आहेत तेच त्याला पॅरलल असणाऱ्या लाईनचे म्हणजे आपल्या रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स असणार आहेत. त्यामुळे यांचे स्लोप्स m1 m2 घेतला, त्यांच्यामध्ये रिलेशन्स यूज केलं आणि डायरेक्ट मग इक्वेशन्स आपण घेतलेले आहेत आणि त्या इक्वेशनचं प्रोडक्ट घेतला आणि त्या प्रोडक्ट मध्ये आपण m1 प्लस m2 m1 m2 च्या व्हॅल्यूज पुट केलेले आहेत आणि आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. तर बघा ही दोन एक्झाम्पल्स लक्षात आले असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघूया.